मनोमार्गवती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा राम जप एक तत्व नाम साधेची साधना द्वैताचे बंधन नमांजिजे नगोडी वैष्णवा लागली योग्या लादली जीवन करा तत्वरा उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता हरिमुखे मना पुण्याची गण कोण करी ज्ञानदेव मने नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे मना पुण्याची गण कोण करी विठ्ठल वरं कुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दघनं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गाकारो
पांडुरंगा करू प्रथम नमन गुरुचरण नंदनिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरण. ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेऊ वासुदेव सुतं देवं पंचचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मनोजवं मातुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिवतां वरिष्ठं आतात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. विठ्ठल प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री भगवत चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमाऊली भगवान ज्ञानोबरायांचा उत्कृष्ट असा हरिपाठातील 8व्या क्रमांकाचा 6 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल या अभंगात ज्ञानोबराय संत संगती सोबत नामस्मरणाचे महात्म्य व महत्व सांगतात. विठ्ठल चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी एक छोटासा परिहार तो असा की गेल्या 2 दिवसापासून आपल्या या चमेली गावामध्ये भागवत कथा पारायण व त्या ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण खूप आनंदाने सुरू आहे व त्यात आज माझ्या वाटेला आलेली कीर्तन सेवा हे मी माझे भाग्य समजतो आणि तुम्ही सगळे या कीर्तनाला उपस्थित राहिले म्हणून तुमच्या चरणी नमस्कार करतो. आज आपले जे गुरुबंधू आहे गुरुवर्य आहे मृदंगाचार्य गायनाचार्य टाळकरी मंडळी साऊंडवाले व विनेकरी या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल अभंगाचा थोडक्यात अर्थ काढला तर असा निघून येतो की आपल्या मनाच्या मार्गाची गती ही संतांच्या संगतीकडे वळवावी आणि लक्ष्मीपती श्री हरीला जाणून घ्यावे. वाणी रामकृष्ण हरी असे नामस्मरण करावे. कसे करावे तर ज्या प्रकारे शिवाला राम नाम हे आपल्या आत्म्यापेक्षाही प्रिय होतं तसे नाम आपण सगळ्यांना साध्य करायचे आहे. विठ्ठल जे भक्त भक्ती व नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन जातात त्यांना जीवात्मा आणि परमात्मा हे दोघे वेगळे या दोघांचा भेदभावांचा विचार सुद्धा मनात निर्माण होत नाही. आणि ज्या प्रकारे योग मार्गात साधकांना
जो आनंद प्राप्त होतो तोच आनंद साधकांना नामस्मरणामध्ये प्राप्त होतो. परंतु हे नामस्मरण इतके सोपे असून सुद्धा सगळ्यांसाठी नामस्मरण करणे हे दुर्लभ आहे. कारण कारण की व्यवहार करणे मनोमार्गानेच होते. मनोमार्गाने म्हणजे व्यवहाराचं गमन सुद्धा मनोमार्गानेच होते. म्हणून या काळात नामस्मरण करणे सोपे तर आहे पण दुर्लभ सुद्धा आहे. सगळे व्यवहार मनोमार्गानेच करतात. मनापासून वाचून कोणीच व्यवहार करत नाही. कारण सर्व इंद्रियेचा व्यवहार मनाधीन आहे आणि व्यवहारात क्षणिक आनंद आहे आणि परमात्म्याकडे नित्यानंद आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा असा सुखरूप परमात्मा प्राप्तीसाठी विषयासक्त मन उपयोगी नाही. ते अत्यंत शुद्ध व पवित्र पाहिजे. आणि असे शुद्ध व पवित्र मन म्हणजे भगवत प्राप्तीसाठी जे साधन आहे, जे भक्ती आहे, ते भक्तीचा पूर्ण उदय संतांच्या संगतीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून संत संगती आवश्यक आहे. विठ्ठल. आता इथे श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की स्ववर्णा, तपश्चर्या, इष्टापूर्ती, तीर्थयात्रा व दक्षिणा या सगळ्यांनी माझा अनुग्रह होत नाही. म्हणून जे भक्ती आपण सगळ्यांना करावी लागते, जे नामस्मरण करावं लागते, ते संत संगतीशिवाय मनात उत्पन्न होत नाही. म्हणून आणि हेच ज्ञानोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. संतांचे संगती मनोमार्ग संतांचे संगती या अभंगामध्ये ज्ञानोबराय संत संगतीचं तर महत्व सांगतातच, त्याबरोबर नामस्मरणाचे सुद्धा महत्व सांगतात. कारण या ग्रंथाचे नाव आहे हरिपाठ.
हरिपाठ म्हणजे काय? हरिपाठ म्हणजे हरीचे नित्यपाठ, म्हणजे परमात्माचे नित्यपाठ म्हणजे हरिपाठ. कारण हरिपाठामधला फळ आहे, हरिपाठामध्ये फळ आहे आणि संसार हे मोक्ष निष्फळ आहे. विठ्ठल विठ्ठल संसारात श्रम वैफल्य आहे आणि परमार्थात श्रम साफल्य आहे. श्रम साफल्य म्हणजे परमार्थ करताना जे सुख प्राप्त होते, जे फळ प्राप्त होते, त्या पारमार्थिक फळाला श्रम साफल्य असे म्हणतात. आणि हरिपाठामध्ये श्रम साफल्य तर आहेत, कारण हरिपाठाला फळ आहे व परमात्मा आणि परमार्थाला सुद्धा फळ आहे. विठ्ठल विठ्ठल दुसरं म्हणजे तर संसारात श्रम वैफल्य आहे. कारण तुम्ही कितीही कमवा तरी तुमच्या जीवाला शेवटी लाकडच आहे. कारण पहिले लकडी बाद में लकडी देख तमाशा लकडी का. आता तुमच्या जीवनाला लाकडच काऊन आहे, तर आता मी ते तुम्हाला समजावून सांगतो. पहिले तर या संसारात जेव्हा नवीन बाळ जन्माला आला तेव्हा त्याच्यासाठी जो पाळणा करावा लागतो, तो पाळणा कशाचा? तर लाकडाचा. दुसरं, जेव्हा तो पोरगा थोडा मोठा झाला आणि चालायला लागला, 1 वर्षात झाला समजून घ्या, आणि चालायला सुरुवात केली, त्यावेळेस त्याला पांगुळ गाडा म्हणजे गुडगुडी घेऊन जावं लागेल आणि ते गुडगुडी सुद्धा लाकडाची. तिसरं, त्यानंतर जेव्हा तो पोरगा माझ्या म्हणजे या वयाचा होऊन जाणार, 11-10 वर्षाचा होऊन जाणार, तेव्हा खेळासाठी तो विट्टी दांडू लागणार. विट्टी दांडू किंवा गिल्ली दांडू, आणि गिल्ली दांडूची गिल्ली अजून दांडू दोघंही लाकडाचे. परंतु आजच्या काळात गिल्ली दांडू न खेळता क्रिकेट खेळलं जाते, तर क्रिकेटची बॅट सुद्धा लाकडाची. चौथं म्हणजे जेव्हा मोठा झाला, लग्न करायच्या वेळ आली, तेव्हा झाडाचं मंडप बांधले जाते ते सुद्धा लाकडाचं. त्यानंतर लग्नात ज्या भावलावर उभा राहील ते भावला सुद्धा लाकडाचं. त्यानंतर समजून घ्या, जर तो गरीब घराचा राहिला आणि शेतकरी असला तर त्याचे अवजार सुद्धा लाकडाचे. सातवा, आणि जेव्हा तो म्हातारा झाला तेव्हा जास्तीत जास्त काही नाही, हातीत काठी येणार आणि ते काठी सुद्धा लाकडाची. त्यानंतर जेव्हा तो मनुष्य मोक्ष गतीला प्राप्त झाला तेव्हा जे ताटकी म्हणजे जे सीडी ज्याच्यात तो प्रेताला ठेवले जाते, ते प्रेताची सीडी सुद्धा लाकडाची. शेवटी जेव्हा जाळलं तेव्हाही लाकडासोबतच जाळलं. म्हणजे संसारात कितीही कमवा, सगळे श्रम वैफल्यातच जमा होणार आहे. अजून एक आहे का, निर्धन व्यक्ती निर्भय राहतो. कारण जो श्रीमंत माणूस असतो तो झोपेच्या 2-2 गोळ्या घेऊन सुद्धा झोप त्याला येत नाही. कारण त्याला या गोष्टीची भीती असते की केव्हा जर माझ्या घरी चोरांनी डाका मारला आणि सर्व संपत्ती लुटून घेतली तर मी असताबाई म्हणजे माझ्याकडे संपत्ती उरणार नाही, माझी पद प्रतिष्ठा सुद्धा राहणार नाही. अशा चिंतेमुळे, अशी भीतीमुळे त्याला रात्री झोप सुद्धा येत नाही. आणि तिकडे जर बघितलं, फुटपाथवर झोपलेला निर्धन व्यक्ती म्हणजे भिकारी, त्याच्या अंगावरून जर गाडी सुद्धा गेली तरी त्याला माहीत पडत नाही. म्हणून पूर्वीचे राजे धन सोडून जंगलात तपश्चर्या करायला जायचे. विठ्ठल संसारात क्षणिक आनंद आहे आणि परमात्माकडे नित्यानंद आहे. जर आपल्याला भगवत प्राप्ती करायची असेल किंवा परमार्थ करायचा असेल तर आपण सगळ्यांनी हरिपाठ करावा. कारण हरिपाठात श्रम साफल्य आहे
आणि हरिपाठ सुद्धा वारकरी संप्रदायाचा एक प्रमुख ग्रंथ मानला जातो. म्हणून हरिपाठ सुद्धा परमार्थात करावे आणि नामस्मरण करावे. हरिपाठाचा अर्थच म्हणजे नित्य पाठ म्हणजे नामस्मरण. म्हणून सगळ्यांनी हरिपाठ करायला पाहिजे. हरिपाठात श्रम साफल्य आहे म्हणून आणि हरिपाठाने भगवत प्राप्ती सुद्धा होते. म्हणून विठ्ठल विठ्ठल आपली जी संगत आहे ते चांगली असायला पाहिजे. म्हणजे संत संगतीत आपली संगत असायला पाहिजे. आणि संत संगतीत जेव्हा आपली संगत होते तेव्हा आपण परमार्थ आपल्या मनात भक्तिभाव निर्माण होते आणि आपण परमार्थ करायला लागतो. आणि एक ना एक दिवशी आपल्याला भगवत प्राप्ती होते. आणि संगत कोणत्या वाईटची संगत करायची नाही, कधीच नाही करायची. कारण वाईटाची संगत आपलं जीवन नष्ट करू शकते. विठ्ठल इथे एक उदाहरण आहे. समजून घ्या, एखादा हिरा जर कोणत्या ढेकणाच्या संगतीत गेला तर तो अनमोल हिरा सुद्धा कवडी मोलाचा असतो. म्हणून संगत चांगली करावी, वाईट संगत करायची नाही. विठ्ठल विठ्ठल आता इथे एक उदाहरण आलेले आहे. एका खूप मोठ्या दरबारातल्या म्हणजे राज्याचे एक राजा होता. त्या राजाने 2 पोपट पाळले. एक पोपट पंडिताकडे ठेवले आणि एक खाटकाकडे. खाटक म्हणजे गायचा हनन करणारा. त्या दोघांकडे 6 महिन्यांपुरती पोपट ठेवले. 6 महिन्यानंतर ते दोघंही पोपट दरबारात हाजीर केले. जेव्हा राजा दरबारात उपस्थित म्हणजे प्रवेश करणार तेव्हाच पंडिताकडचा पोपट बोलायला लागला. आगतम स्वागतम सुस्वागतम इदम आसनम अलम क्रियता भवेत. राजा खुश झाला, फार आनंद आला त्याला छान वाटलं की कोणीतरी माझ्याबद्दल असे वचन बोलू शकला. तितक्यात खाटकाकडला पोपट बोलायला लागला. मूर्ख कुठला, हा ना मारा तोडा झोड. राजाला खूप राग आला. त्याने म्यानातून तलवार काढली आणि मुंडन आणि जे शिर आहे ते शरीरापासून अलग करणार. तितक्यात पंडिताकडला पोपट बोलायला लागला की त्याची संगती हे त्याचा दोष नाही आहे. तुम्हाला माझे वचन ऐकून चांगलं वाटलं आणि त्या खाटकाकडच्या पोपटाचे वचन ऐकून तुम्हाला वाईट वाटलं. हा माझा गुण नाही की मी तुमचे स्वागत केले. आणि तो खाटकाकडचा तो गुण नाही जो तुम्हाला जे अशुभ शब्द बोलायला लागला. आणि हे सगळे संगतीचा प्रभाव आहे. जशी संगत राहील तसे कर्म होईल आणि जशी संगत राहील तसे जीवन नष्ट होणार. जसं की जर आपण वाईटाची संगती केली तर आपले जीवन नष्ट होते आणि जर संत संगती केली तर आपले जीवन कृतार्थ होते. विठ्ठल आता इथे संगतीचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे कुसंगती आणि दुसरी सुसंगती. कुसंगती म्हणजे असा व्यक्ती जो काम क्रोध लोभ याच्या भानगडीत पडलेला असेल किंवा रमा असेल आणि भोगात रममाण झालेला असेल. अशा वाईटाची संगती करणे अशा वाईटाची संगतीला कुसंगती म्हणतात आणि कुसंगती जीवनात करू नये. दुसरी म्हणजे सुसंगती. सुसंगती म्हणजे सत्संगती आणि अशा संगती ज्या संगतीत मनुष्य परमार्थ करतो व परमात्म्याची भक्ती करतो. संगन के संग लाग रे तेरी असली बनी. के संग लाग रे तेरी असली बनी. संगन के संग लाग रे तेरी असली बनी. संगन के संग लाग रे तेरी असली बनी.
बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। तेरा भी हो बड़ो आगे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी। द्रौपदी की बन गई प्रहलाद जी की बन गई, द्रौपदी की बन गई प्रहलाद जी की बन गई, द्रौपदी की बन गई प्रहलाद जी की बन गई। तेरा बड़ो 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 भाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। सुसंगती म्हणजे अशी संगती ज्या संगतीत राहून मनुष्य परमार्थ करतो, भक्ती करतो व नामस्मरण करतो, अशा संगतीला सुसंगती म्हटले जाते। आपण सगळ्यांनी सुसंगतीच केली पाहिजे, दुसंगतीच्या नादी लागू नये। विठ्ठल विठ्ठल पंथ हा शब्द वापरलेला आहे। पथ आणि पंथ हे दोघंही वेगळे आहे, परंतु याचं काम एकच। पथ म्हणजे एका गावाकडून तर दुसऱ्या गावापर्यंत जाण्याचा रस्ता, म्हणजे एका जर आपण कोणत्या पथाचा बोर्ड किंवा वाचला किंवा तो पथ माहीत राहिला तर बरोबर तो पथ आपल्याला त्या दुसऱ्या गावाकडे नेतो। तसेच पंथ म्हणजे संप्रदाय, पंथ सुद्धा तसेच। जशी आपली योग्य संगती झाली तशीच आपल्याला स्वतः आपला पथ म्हणजे पंथ दिसायला लागतो आणि त्या पंथाने नामस्मरण करत करत जर पुढे गेलं तर आपल्याला परमात्मा प्राप्ती होते। विठ्ठल आता या अभंगामध्ये काही साधक माऊलींना विचारतात की संत संगतीत जाऊन कोणते कार्य करावे, तर तेच माऊली अभंगाचा दुसरा चरण। रामकृष्ण वाचा भाव हा दिवाचा, 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 आत्मा जो जीवाचा राम जोप, आत्मा जो जीवाचा राम जोप, हरिमुख भाया
प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये प्रत्येक देवतेचे भजन वेगवेगळे आहे. जसं आपण जर गाणगापूरला गेलं तर कोणतं भजन? धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची झाली त्वरा सुखदा विमान उतरायाची आली. शेगावला गेलो तर गण गण गणात होते. पंढरपुरात गेलो तर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर. आळंदीत गेलो तर ज्ञानोबा तुकाराम. वृंदावनात गेलो तर श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. अयोध्येत गेलो तर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असे चिंतन करा. देव तुमची चिंता करेल. विठ्ठल इथे ज्ञानोबाराय सांगतात की सगळ्या मनुष्य जातींनी रामकृष्ण हरी या नामाचा जप केला पाहिजे. कारण आणि रामकृष्ण हरी नामाचा जो जप आहे तो जो कोणी मनुष्य रामकृष्ण हरी या नामाचा जप करतो त्याचा हा शुद्ध प्राप्तभाव दिसून येते. विठ्ठल हा मंत्र शिवाला आपल्या आत्म्यापेक्षाही प्रिय होता. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणतीचे वाचा कया मोक्ष. आणि शंकरजी म्हणजे भोलेनाथ आजही काशीत राहून राम या नामाचे नित्य स्मरण करत राहतात. राम या नामाचे जप अजूनही तिथे सुरू असते. काशीतल्या वाराणसी मंदिरात जेव्हाही तुम्ही काशी विश्वनाथ मंदिरात जाईल कुठे ना कुठे तुम्हाला कोणता ना कोणता संघ राम नामाचा जप करताना मिळेल. तिथे भगवान शंकर राम नामाचा जप करतात आणि भजन करी महादेव श्रीराम जय राम 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 भजन करी महादेव समुद्र मंथनाचा एक प्रसंग आलेला आहे. सर्वप्रथम तर भगवान शंकराने विष प्राशन केलं. त्यानंतर वासुकी गंगा आणि चंद्र यांना अंगावर धारण केलं. तरीही शीतलता शरीराला मिळाली नाही. परंतु रामकृष्ण हरी या नावाचा जप केल्याने शरीर व कंठ शीतल झाला. विठ्ठल तुम्हाला तर माहीतच असेल आणि ऐकलं सुद्धा असेल की काशीत मरणारा मुमुक्षूला मोक्ष प्राप्त होते. मुमुक्षू म्हणजे काही क्षणात ज्याचं मरण काही क्षणात होणार आहे त्याला म्हणतात मुमुक्षू. याचे दोन कारण आहे. पहिलं तर आपण सगळ्यांना माहित आहे की तिथे भगवान शंकराचा निवास आहे. दुसरं म्हणजे भगवान शंकर तिथे नित्य रामनामाचा जप करतात व अजून कोणी जर तिथे भक्त जात असेल किंवा
कोणती त्या मंदिरातली कोणती संघ असेल तो राम नामाचा जर जप सुद्धा करत असेल आणि मुमुक्षूच्या कानावर त्या राम नामाचा उपदेश सुद्धा कानावर पडला तरी असेल तरी त्याला मोक्ष प्राप्त होते. इतकी ताकद आहे या राम नामामध्ये. विठ्ठल विठ्ठल काशीत मरणाऱ्याला मोक्ष प्राप्त होते. वृंदावनात भक्ती प्रेम भाव मिळते. पैठणला गेलं तर शांती प्राप्त होते. आळंदीला ज्ञान सिद्ध होते. देहूला वैराग्य सिद्ध होते व त्र्यंबकात राहणारा मनुष्य जगातून निवृत्त होऊन जातो. आणि म्हणून शंकराला हे नाव राम नाव हे आपल्या आत्म्यापेक्षाही प्रिय होते. आणि जसे शंकराला हे नाव प्रिय होते तसेच आपण सगळ्यांनी सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे. हे ज्ञानोबा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. एक तत्व नाम साधिके नामस्मरण करणे हे एक श्रेष्ठ साधना आहे भगवत प्राप्तीसाठी. आणि नामस्मरण केल्याने द्वैताच्या बंधनाची बाधा मुळीच होत नाही. द्वैत म्हणजे अज्ञानमूळक आणि परमार्थ व भक्ती व नामस्मरण आणि हरिपाठ केल्याने जे ज्ञान प्राप्त होते त्या ज्ञानाने आपण या द्वैताच्या बंधनापासून निवृत्त होतो. आणि म्हणून नामस्मरण करणे गरजेचे आहे. विठ्ठल विठ्ठल एक तत्व नाम साधीची साधना द्वैताचे बंधन बांधीचे. ज्ञानोबा 4थ्या चरणामध्ये एक छोटासा तुलनात्मक वर्णन करतात की ज्या प्रकारे योग्यांना म्हणजे योग साधकांना जे सुख जे आनंद योग मार्गात प्राप्त होतो तोच आनंद साधकांना नामस्मरणामध्ये प्राप्त होतो. अभंगाचा 14 नामामृत गोडी वैष्णवाला नामामृत गोडी वैष्णवाला जीवन
लागलेली जीवन. आता इथे अमृताचे 24 प्रकार आहेत. नाथ महाराजांनी 24 प्रकार सांगितलेले आहे, परंतु याच्यात 4 सर्वात महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे सप्तामृत ते दिग्गजांशी, स्वादामृत अप्सरांशी, तृप्तामृत देवांशी, उन्मादामृत दैत्याशी आणि परमामृत हे विष्णू अधीन आहे. विठ्ठल 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 अमृताची व्याख्या वेगळी सांगितलेली आहे. उपनिषदेमध्ये अमृताची व्याख्या ज्ञान आणि मोक्ष अशी केलेली आहे आणि गीतेमध्ये अमृताची व्याख्या आणि अमृताचा अर्थ असा सांगितलेला आहे की म्हणजे नाही आणि मृत म्हणजे मरण. ज्याला मरण जे पान करणारे मनुष्य किंवा देव दैत्य अप्सरा सगळे अमर होऊन जातात, ते म्हणजे अमृत. परंतु या अभंगात नामामृताची गोडी सांगितलेली आहे आणि परमामृताशिवाय बाकी सारे अमृत हे फक्त आडनावाची आहे. बरे तात्पर्य म्हणजे की नाम हे अमृतापेक्षाही गोड आहे. अशा अमृत जयास हिके पुढे अमृत जयास हिके पुढे अमृत जयास हिके पुढे अमृत जयास लागलेली असते. नामामृतची गोडी म्हणजे त्यांचा जीवनाचा सर्वात आवडीचा विषय हा नाम होऊन जातो. नामाशिवाय त्यांना दुसरं काहीच दिसत नाही, म्हणून त्यांना नामामृताची गोडी लाभलेली आहे असे म्हणतात. वैष्णवांना नामामृत गोडी कशी लाभलेली असते? वैष्णवांना नामामृत गोडी हे भक्तिभाव आणि नामस्मरणाने उत्पन्न होते. कारण नामस्मरणामध्ये काही भक्त तल्लीन होऊन जातात आणि या नामस्मरणामुळे कोणत्याही मनुष्याच्या मनात भगवंताविषयी प्रेम भाव उत्पन्न होते. आता या अभंगामध्ये वैष्णव म्हटले जाईल तर वैष्णव कोणते आहे व वैष्णव असे काऊन म्हटले जाते हे ज्ञानोबा अभंगाच्या 5व्या चरणात म्हणतात. सत्वर उच्चार प्रल्हादे दिंबरा सत्वर उच्चार प्रल्हादे दिंबरा सत्वर उच्चार प्रल्हादे दिंबरा सत्वर उच्चार प्रल्हादे दिंबरा
हरि मुके मना, हरि मुके मना. सगळ्या वैष्णवांमध्ये प्रल्हादाचा पहिला क्रमांक आहे. कारण लहानपणी आईच्या गर्भात नारद महर्षीची भगवत कथा ऐकली. कोणती? तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता हे जे नामस्मरण होतं विष्णूचं, हे प्रल्हादाला आवडायचं. प्रल्हाद या मंत्राचे नामस्मरण करायचे. परंतु प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपूला विष्णूचे नाव हे आवडत नव्हते. म्हणून त्याने प्रल्हादाला कितीतरी वेळा मारण्याचा प्रयत्न केला. परंतु नामनिष्ठेमुळे देवाला एक नरसिंह अवतार म्हणजे एक स्वतंत्र अवतार घ्यावा लागला. विठ्ठल उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादरा कृष्ण दासा. दुसरे वैष्णव म्हणजे उद्धव. आता एकेवेळी इथे उद्धव सुखीदेव अर्जुनाच्या शयन कक्षामध्ये पोहोचले. तिथे उद्धवाने अर्जुनाला बघितले की अर्जुनाचं भजन व नामस्मरण झोपेतही बिघडत नव्हतं. अर्जुन झोपेतही नामस्मरण करत होता. आणि असे कृत्य पाहून उद्धवाला विचार आला की जर अशा भागवत भक्ताची जर आपण सगळ्यांनी सेवा केली, म्हणजे मी सेवा केली, तर परमात्मा मलाही ज्ञान देऊन कृतार्थ करतील. म्हणूनच जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली आणि उद्धवाला पण ज्ञान देऊन कृतार्थ केलं. विठ्ठल संतांची संगती केली तर परमात्मा आपल्याला सुद्धा ज्ञान देऊन कृतार्थ करतील. आणि इथे काही साधकांच्या मनात विचार येतो की नामस्मरणाचं महात्म्य इतकं मोठं आहे, नामस्मरण इतकं मोठं आहे, तरी तर हे नामस्मरण कितीतरी कठीण असेल. परंतु ज्ञानोबा याचे उत्तर अभंगाच्या 6व्या सांगतात. ज्ञानदेव म्हणे नामये सुलभ, ज्ञानदेव म्हणे नामये सुलभ, ज्ञानदेव म्हणे नामये सुलभ, देव म्हणे
हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण सांगतात की नाम हे अत्यंत सुलभ आहे व सोपे आहे, तरी या काळात या कलियुगात नामस्मरण करणे अत्यंत कठीण आहे. नानी या अभंगामध्ये संतांचं वर्णन केलेलं आहे आणि संतान म्हणजे सर्वश्रेष्ठ संत मानले जाणारे प्रत्येक राम नामाच्या ज्या जागे राम नामाचं भजन कीर्तन असते त्या जागेवर उपस्थित राहणारे राम भक्त श्री हनुमंतराय यांच्या हे सुद्धा संत आहे आणि यांचं सुद्धा महात्म्य सांगितलं पाहिजे. आणि या संत म्हणजे हनुमंतरायाकडे इतकं सामर्थ्य आलं कुठून असेल तर हनुमंतरायांचं सामर्थ्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे रामाचं नाव. फक्त राम 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 असे म्हटल्याने हनुमंतराय इतके सामर्थ्यवान होऊन गेले की महारुद्र विशालकाय रूप धारण करून द्रोणागिरी पर्वत आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले, लंका जाळली आणि राम सीतेची भेट घडवून दिली. आणि असे संत श्रेष्ठ होऊन गेलेले आहेत आणि अशा संतांचं आपण सगळ्यांनी नामस्मरण केलं पाहिजे, गुणगान गायलं पाहिजे. आणि म्हणून आता आपण इथे बजरंग बाणाचा एक छोटा बजरंग बाणामध्ये म्हणजे बजरंग बाणानुसार हनुमंतरायांचं महत्त्व सांगणार. आणि बजरंग बाणामध्ये जेव्हापासून सीते आणि रामाची भेट घडवून देण्यासाठी जेव्हा हनुमंतरायांनी पहिली उडान भरली होती तिथून तर लंका जाळून आल्यानंतर राम सीताची भेट घडवून दिले पर्यंत पूर्ण वर्णन हनुमंतरायांचे पूर्ण वर्णन आहे त्या बजरंग बाणामध्ये केलेले आहे. विठ्ठल विठ्ठल निश्चय प्रेम बतीते विनय करे सन्मान के कारज सकल शुभ सिद्ध करे हनुमान. जय हनुमंत संत हितकारी सुनली जय प्रभु वरद माई जनते काज विलंबन की जय आतुर तोरि मारुति जय जय दूति सिंधु मैया दुर्गा भजन पड़त विस्तारा आगे जाय लंकिनी लोका मारी उलास भई दुरंत जय विभीषण को सुख दीना सीता निर्सुख रम पद लीना बाबू साज सिंधु मोरा रतिया अक्षय कुमार माई संगारा रूमल बेट लंग गोजा
हनुमान की जय, उमापती महादेव की जय. एक विशेष गोष्ट सांगितली या बजरंग बाणाची. तर असं म्हटलं जाते की जिथे जिथे या बजरंग बाणाचा पाठ होते त्या जाग्यावर हनुमंतराय स्वतः उपस्थित होऊन ते जागाचे निरीक्षण करते, त्या जागात उपस्थित राहून रामनामाचा जाप करते. म्हणून बजरंग बाण म्हणणे आवश्यक आहे. ज्या परिवारातले इष्टदेव हनुमंतराय किंवा राम असेल त्यांना सुद्धा माहित आहे की बजरंग बाणामध्ये किती सामर्थ्य आहे. म्हणून आपण आज या बजरंग बाणाचा पाठ केला. विठ्ठल विठ्ठल. आता वळू या कीर्तनाकडे. तर ज्ञानोबराय म्हणतात की नाम अत्यंत सुलभ आहे आणि नामदेवराय याच आशयाने म्हणतात की नामदेव म्हणे नाम हे सुलभ अभक्त दुर्लभ नानापरी. आणि असेच ज्ञानोबराय म्हणतात की ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. विठ्ठल विठ्ठल. आता ज्या प्रकारे भगवंताने मला बोलण्याची बुद्धी दिली त्या प्रकारे मी तुम्हा सगळ्यांसमोर मांडू शकलो. जे चांगलं वाटलं असेल त्याला नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा आणि जे वाईट वाटलं असेल ते माझा बुद्धीचा दोष समजून मला माफ करा. झालेली सेवा पांडुरंग चरणी आणि माऊली चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. बापुरी उतरे